मित्रांनो नमस्कार. तर आज एक महत्त्वाचा विषय घेऊन आपण शेतकऱ्यांसोबत आलो आहोत. तर प्रश्न असा होता की बागेमध्ये प्रत्येक कळीवरती खरडा किंवा चाटा किंवा थ्रिप्सनं चाटलेलं किंवा बा तुमच्या फुलकिडीनं चाटलेलं हा भाग बऱ्यापैकी दिसत आहे. हे पहा, अशा पद्धतीनं प्रत्येक कळीवरती बारीक निघलेल्या चौकी औषधील कळीवरती सुद्धा खरडा आहे. हे अशा पद्धतीनं यामध्ये काय चुका शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत किंवा आपलं चुकलं आहे कुठं. तर ज्यावेळेस आपण पानगळ करीत असतो किंवा आपल्या फवारण्या स्टार्टअपच्या चालू असतात त्यावेळेस पहिली गोष्ट म्हणजे आपण मधमाशीला हानिकारक असे केमिकल मारले नाही पाहिजे, पहिली गोष्ट. आणि त्याला दचकून ज्या शेतकऱ्यांनी फवारण्या ह्या कमकुवत घेतलेल्या आहेत त्या बागेमध्ये बऱ्यापैकी थ्रिप्स अटॅक हा झालेला आहे. परंतु सुरुवातीला ज्यांनी चौकी दिसली किंवा काहींची अगोदर कळी निघली खोडावरती आणि त्यानंतर चौकी दिसली, तर अशाही काही बागा आहेत की ह्या बागा पुढं पळत आहेत आणि त्यानंतर शेतकऱ्यांचं कामकाज मागून चालू आहे. तर त्या बागेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला या थ्रिप्सचा अटॅक हा दिसून आलेला आहे. म्हणजे चाटलेली कळी ही त्या ठिकाणी जास्त दिसते. तर याच्यावरती कामकाज कसं करायचं, तर जशी आपण बागेमध्ये कामं चालू करतो त्या पद्धतीने आधी बागेची परिस्थिती पाहिजे. 60 ते 70% पानगळ अवस्था झालेली असेल तर आपले 2 फवारण्या यामध्ये कीटकनाशक आणि बागेला ताण अवस्था असते त्या ताण अवस्थेमध्ये जास्तीत जास्त हा लाल कोळीचा अटॅक हा जास्त होत असतो किंवा पिवळा कोळी. तर यामध्ये कोळीनाशक एक गेलं पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये थ्रिप्सची औषधं या ठिकाणी घालायची आहेत. तर मग ह्या दोन्ही फवारण्या झाल्या आपल्या कीटकनाशकाच्या. त्याचबरोबर भरपूर शेतकऱ्यांच्या सध्याची कंडिशन आहे की बा आमच्या फवारण्या चालू आहेत व्यवस्थित परंतु बागेमध्ये मधमाशी येत नाही. महत्त्वाचा संलग्नित प्रश्न. तर यामध्ये ज्यावेळेस तुमचं दाखवतो मला हे अशा पद्धतीमध्ये जोपर्यंत कळी तुमची खुलून येत नाही तोपर्यंत मधमाशी ही बागेमध्ये दिसणार नाही, ते पण फक्त मादी कळी. यावरती काम कसं करायचं, तर ज्या बागेमध्ये मादी कळी ही पूर्णतः उमलून तयार आहे आणि पोलन पूर्ण क्षमतेने तयार झालेले आहेत, त्याचा एक विशिष्ट प्रकारचा वास येत असतो. त्या वासानेच बऱ्यापैकी मधमाशी ही बागेमध्ये ॲट्रॅक्ट होत असते. तर त्यामध्ये आपले हार्मफुल केमिकल असतील किंवा एखादा मधमाशीला हानिकारक असे स्प्रे असतील तर हे या ठिकाणी टाळायचे आहेत. तर त्यामध्ये ज्या बागेमध्ये आता सध्या फ्लॉवरिंग अवस्था आहे किंवा फुलं दिसत आहेत मादीकडे उमललेली आहे तर त्या बागेमध्ये साधारणतः एक 4 ते 5 दिवस जर गुळ उकळला आपण तर बऱ्यापैकी मधमाशी ही त्या ठिकाणी दिसून येते. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आणि बेसिक फंडा आहे की सुरुवातीपासून जर आपण कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊ ह्या हिशोबाने जर काम केलं क्वालिटी उत्पादन, तर महत्त्वाचं म्हणजे बागेमध्ये मधमाशी ही येतच असते. परंतु पोलन पूर्ण क्षमतेने तयार झाल्याच्या नंतर मादी कळी उमलल्याच्या नंतरच दिसत असतात. तोपर्यंत नरकळी आहे तोपर्यंत मधमाशी जास्त फिरत नाही. आणि आता तर उष्णता वाढलेली आहे, मोठ्या प्रमाणात उष्णता वाढलेली आहे, त्यामुळे बागेमध्ये मधमाशीला काहीच अडचण नाही आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनी घाबरून किंवा गडबडून न जाता फवारण्या ह्या महत्त्वाच्या आणि त्यावेळेमध्ये सेटिंगचा पिरियड साधारणतः 35 दिवसापासून ते 120 दिवसापर्यंत ह्या फवारण्या आपल्या हिशोबाने जर मादी कळीचे फ्लो निघाला असेल तर फवारणी ही शक्यतो चांगल्या पद्धतीने घ्यायच्या, मधमाशीला हानिकारक नाही होती अशा. आणि त्याचबरोबर फवारण्यांचं अंतर हे वाढवायचं आहे. म्हणजे 5 दिवसाला 6 दिवसाला साधारणतः डेलिगेटसारखं किंवा ट्रेसरसारखं जर औषध असेल तर 10 ते 12 दिवस बऱ्यापैकी आपल्याला ते बॅकअप देतं. किंवा बेनेव्या असेल तर ह्या औषधांचा आपण त्याच्यामध्ये महत्त्वाचा वापर केला पाहिजे आणि त्या वापरामुळेच आपल्याला 15 ते 20 दिवस बॅकअप भेटेल आणि त्या दिवसामध्येच मधमाशी जर आपल्या बागेमध्ये फिरली तर आपलं पॉलिनेशन 100% होऊन जाईल. म्हणजे परागी होऊन झाल्याच्या नंतर आपली ती कळी एकदा चिटकली की आपण तिथून पुढे आपलं कामकाज करायला मोकळे झालो. म्हणजेच बागेमध्ये सेटिंग अवस्था हा अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे बागेमध्ये जे मी पहिल्यांदा सांगितलं की थ्रिप्सचा खरड्याचा चाटा ह्या दिवसामध्ये मागील 4 महिन्यामध्ये जे काही बागा आहेत त्याला 100% खरडा आणि चाटा हा आहेच. 20 ते 30% चाटा आहे. पण इथून पुढच्या काळामध्ये बागेला प्रॉब्लेम येणार नाही. थ्रिप्स अटॅक असतो परंतु कोळी आणि थ्रिप्स यामधला फरक पहिला ओळखता आला पाहिजे, त्यावरती काम करा. आणि अशा पद्धतीने जर शेड्यूल आपण चालवलं तर बऱ्यापैकी बागेमध्ये मधमाशी देखील येईल आणि थ्रिप्सचा देखील खरडा किंवा चाट्याचा प्रश्न हा मिटू जाईल. धन्यवाद. आपण देखील आपल्या भागामध्ये कुठले केमिकल वापरता आणि मधमाशी आपल्या भागामध्ये आहे का नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.